हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण पॉवर सिस्टीममधील ABCD पॅरामीटर जे की आपण ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर असं म्हणतो त्यांना, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ते सर्व ABCD पॅरामीटर मग ते शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी असू द्या, मीडियमसाठी असू द्या आणि लाँग ट्रान्समिशन लाईनसाठी असू द्या, ते सर्व पॅरामीटर आपण एका सिंगल व्हिडिओमध्ये, सिंगल सेशनमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर त्याच्यावरती MCQ एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारलं जातं त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सुरुवात करूया. जे काही ट्रान्समिशन लाईनमधील महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ABCD पॅरामीटर त्याच्याबद्दल. जर आपण जनरल पर्पजमध्ये विचार केला तर जे काही ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन जर आपण विचार केला तर ते क्लासिफिकेशन जनरली आपण करतो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, त्यानंतर मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि त्यानंतर लॉंग ट्रान्समिशन लाईन. हे ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन आपण जनरली करतो अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन, म्हणजे जी काही फिजिकल लेंथ आहे ट्रान्समिशन लाईनची त्या फिजिकल लेंथच्या बेसवरती हे ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन करतो. मग याच्यामध्ये शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची जी काही लेंथ असेल ती लेंथ जनरली आपण कन्सिडर करतो लेस दॅन 80 किलोमीटर. ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे तिला आपण म्हणतो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही 80 किलोमीटरपासून 200 किलोमीटरपर्यंत असेल त्याला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. आणि ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही 200 किलोमीटरपेक्षा जास्त असेल त्याला आपण म्हणतो लॉंग ट्रान्समिशन लाईन. जी काही शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेजची लेवल किती असते बघा, 0 पासून 20 kV पर्यंत याची व्होल्टेज रेटिंग असते. त्यानंतर मीडियम ट्रान्समिशन लाईनची रेटिंग आहे 20 kV पासून 100 kV पर्यंत. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेटिंग असते अबोव 100 kV. आता जर आपण विचार केला इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्सचा, तर जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपण निग्लेक्ट करतो. का? कारण जी काही लेंथ आहे ती लेंथ या ठिकाणी बघा कशी असते, कम्पॅरेबली स्मॉल असते. त्यामुळे आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये इफेक्ट ऑफ शंट कॅपॅसिटर आपण जनरली निग्लेक्ट करतो. जे काही मीडियम ट्रान्समिशन लाईन त्या मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कॅपॅसिटन्सचा इफेक्ट कन्सिडर करतो, ज्याला की आपण लंप्ड कॅपॅसिटर आहे असं कन्सिडर करतो. मग त्या लंप्ड कॅपॅसिटरच्या माध्यमातून आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनला रिप्रेझेंट करत असतो. एक तर सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल असेल, त्यानंतर रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल असेल, त्यानंतर नॉमिनल पाय असेल आणि नॉमिनल टी मॉडेल असेल. अशा पद्धतीचे 4 मॉडेल आपण या ठिकाणी मीडियम ट्रान्समिशन लाईनचे करतो आणि याच्या बेसिसवरती याचे ABCD पॅरामीटर कशा पद्धतीने असतात ते ABCD पॅरामीटर आपण पाहतो. लॉंग ट्रान्समिशन लाईनचा विचार केला तर लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये जे काही पॅरामीटर आहेत मग त्याच्यामध्ये आर असेल, सी असेल, आर असेल, एल असेल, सी असेल आणि जी असेल, हे जे काही सर्व पॅरामीटर आहेत हे सर्व पॅरामीटर आपण कन्सिडर करतो. पण ते लंप्ड करत नाही, तर त्यांना आपण काय करतो बघा, एंटायर लेंथवरती डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतो. मग हे पॅरामीटर कसे असतात या केसमध्ये, तर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतात. मग डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरचा मिनिंग काय असतो, तर जे पॅरामीटर या ठिकाणी फिजिकली आणि इलेक्ट्रिकली एकमेकांपासून सेपरेट आउट करू शकत नाही, तर त्यांचा इफेक्ट आपण एंटायर ट्रान्समिशन लाईनच्या लेंथवरती घेतो, त्यांना आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर. लंप्ड पॅरामीटर म्हणजे काय, जे काही पॅरामीटर असतील मग ते पॅरामीटर आर असेल, एल असेल, सी असेल, जो काही यांचा इफेक्ट आहे तो इफेक्ट आपण काय करतो एका पर्टिक्युलर पॉईंटला कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्यांना आपण सेपरेट करू शकतो. यांना म्हणतो आपण लंप्ड पॅरामीटर असं म्हणत असतो. हा झाला डिफरन्स लंप्ड आणि डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरचा. मग लंप्ड पॅरामीटर कोणाच्या केसमध्ये असतात, तर मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये लंप्ड पॅरामीटर असतील. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जे काही सगळे पॅरामीटर असतात ते सगळे पॅरामीटर एंटायर लेंथवरती डिस्ट्रीब्यूट केलेले असतात ओव्हर द किलोमीटर ऑफ लेंथ वरती. ओके, अशा पद्धतीने आपण जनरल क्लासिफिकेशन करतो अकॉर्डिंग टू द फिजिकल लेंथनुसार. अगेन ट्रान्समिशन लाईनचं जे काही क्लासिफिकेशन असतो तो क्लासिफिकेशन आपण L/F म्हणजे L/F च्या वरती करतो. जर फ्रिक्वेन्सी ही अदर दॅन 50 हर्ट्स असेल, म्हणजे जर फ्रिक्वेन्सी इज नॉट इक्वल टू 50 हर्ट्स स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी नसेल, तर या केसमध्ये आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन L/F च्या वरती करतो. हा जर प्रोडक्ट लेस दॅन 4000 असेल तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. हा प्रोडक्ट जर 4000 पासून 10,000 पर्यंत असेल तर याला आपण म्हणतो मीडियम ट्रान्समिशन लाईन. आणि हा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट जर या ठिकाणी 10,000 पेक्षा ग्रेटर असेल तर त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, तर लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणतो. अशा पद्धतीने आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो. या जनरल गोष्टी आपण ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये या ठिकाणी कन्सिडर करायच्या आहेत. नेक्स्ट याच्यावरती आपण पाहूया शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, जी की रिप्रेझेंट केलेलं आहे सिंपल. एक आपल्याकडे रेजिस्टन्स दिसतोय, त्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दिसतोय, एक लोड दिसतोय.
जनरली जर विचार केला ट्रान्समिशन लाईनचा तर आपण रिप्रेझेंट करतो ABCD पॅरामीटरच्या सहाय्यानं, जे की ABCD पॅरामीटर आपण 2 पोर्ट नेटवर्कमध्ये पाहतो. त्यानुसार आपण सेंडिंग एंडचं व्होल्टेज आणि सेंडिंग एंडचा करंट हे झाले 2 पोर्ट, आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंडचा करंट हे झाले 2 पोर्ट. अशा पद्धतीने आपण ट्रान्समिशन लाईनला ABCD पॅरामीटरच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू शकतो. मग जनरल जर आपण विचार केला VS आणि IS हे काय, तर सेंडिंग एंडचं व्होल्टेज आहे आणि सेंडिंग एंडचा करंट आहे. VS इज इक्वल टू आपण लिहू शकतो A इंटू VR प्लस B इंटू IR. VR आणि IR काय आहे, तर रिस्पेक्टिव्हली रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंडचा करंट आहे. याला आपण जे काही ABCD पॅरामीटर आहे त्या इक्वेशनच्या माध्यमातून जर आपण लिहिले यांना, तर VS इज इक्वल टू A इंटू VR प्लस B इंटू IR, आणि सेंडिंग एंडचा करंट IS इज इक्वल टू C इंटू VR प्लस D इंटू IR. अशा पद्धतीने आपण यांना लिहू शकतो. पण जनरली जी काही शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जो काही इफेक्ट आहे, कुणाचा इफेक्ट आहे, तर जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स आपण काय करतोय बघा, निग्लेक्ट करतोय. कारण जी काही लेंथ आहे ती लेंथ कशी आहे बघा, कम्पॅरेबली स्मॉल आहे. जर याचा इफेक्ट आपण निग्लेक्ट करत असेल तर C इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. जर या ठिकाणी C ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 ठेवली तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जो काही महत्त्वाचा रिझल्ट येतो तो रिझल्ट आहे बघा IS इज इक्वल टू IR. म्हणजे या केसमध्ये जो काही करंट आहे इथून फ्लो होणारा IS असेल तोच या ठिकाणी IS येणार आहे, तोच या ठिकाणी करंट काय असेल बघा, IS इज इक्वल टू IR असेल. का, कारण या ठिकाणी हा रिसिव्हिंग एंडचा सुद्धा करंट आहे. म्हणजे जनरली हे जे काही शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनला आपण सिरीज कनेक्शनच्या माध्यमातून रिप्रेझेंट करू शकतो, जो की या ठिकाणी एंटायर लेंथवर जो काही करंट आहे तो करंट कसा आहे बघा, सेम आहे. सेंडिंग एंडचा करंट इज इक्वल टू रिसिव्हिंग एंडचा करंट आहे. म्हणून हे इक्वेशन या ठिकाणी बघा IS इज इक्वल टू IR आहे. पण या ठिकाणी जो काही A आहे, जो काही B आहे, जो काही C आहे आणि जो काही D आहे, हे पॅरामीटर जर आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये या ठिकाणी विचार करायला गेलो तर ते कशा असतात, 1Z01 हे काय झाले बघा, रिस्पेक्टिव्हली ABCD पॅरामीटर झाले. हा 0 का आला, कारण कॅपॅसिटन्स आपण निग्लेक्ट केलेला आहे. आता 1 इज इक्वल टू काय असतो, तर A असतो. जो काय पॅरामीटर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये 1 असेल तो कोणता असेल, A असेल. विच इज इक्वल टू काय असायला पाहिजे बघा, D असायला पाहिजे. म्हणजे जो काही D आहे तो D इज इक्वल टू 1 आहे. जर अशी जर केस असेल तर या केसला आपण म्हणतो जे काही नेटवर्क आहे तो नेटवर्क कसा आहे बघा, सिमेट्रिकल नेटवर्क आहे. म्हणजे A ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आहे. जर A ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 ठेवली तर या ठिकाणी जो काही A आहे तो A इज इंटू 1, A इंटू VR, म्हणजेच या ठिकाणी काय होईल, फक्त VR राहील. नंतर जो काही B पॅरामीटर असतो, जो काही B कॉन्स्टंट असतो, तो B कॉन्स्टंट काय असेल बघा, इज इक्वल टू Z असेल. जो की या ठिकाणचा जो काही सिरीज मधला कनेक्ट केलेला इम्पिडन्स आहे तो इम्पिडन्स या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय पॅरामीटर B, त्याची व्हॅल्यू काय असेल, Z असेल. त्यानंतर C काय आहे, तर कॅपॅसिटन्स आहे, जो की या ठिकाणी शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये निग्लिजेबल आहे, स्मॉल आहे, तो 0 असेल. आणि अगेन जो काही D आहे तो D पॅरामीटर काय बघा या ठिकाणी 1 आहे. म्हणजे जर आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जर आपण विचार केला तर A इज इक्वल टू D इज इक्वल टू 1, म्हणजे हे ट्रान्समिशन लाईन कशी आहे बघा, सिमेट्रिकल आहे. अगेन आपण जर विचार केला AD मायनस BC इज इक्वल टू किती येत आहे, तर A इंटू D किती आहे, 1 आहे. मायनस B किती आहे, Z इंटू C किती आहे, 0. म्हणजे 1 मायनस 0 इज इक्वल टू काय येतं बघा, 1 येत आहे. हा जर प्रोडक्ट म्हणजे AD मायनस BC इज इक्वल टू जर 1 आला तर या लाईनलाच आपण काय म्हणतो बघा, जो काय नेटवर्क आहे तो नेटवर्क कसा आहे बघा, रेसिप्रोकल नेटवर्क आहे. आणि ही जी काय लाईन आहे A इज इक्वल टू D असेल तर त्या लाईनला आपण काय म्हणतो बघा, सिमेट्रिकल लाईन आहे. ह्या दोन गोष्टी आपण या केसमध्ये इथं लक्षात ठेवायच्या आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये. मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर जे काही याचे ABCD पॅरामीटर आहे ते ABCD पॅरामीटर या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ते कशा असतील बघा, जो काही ABCD आहे ABCD हा जो काही मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 1Z01. या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्या एक्झाममध्ये याच्यावरती आपल्याला अल्टरनेट करून या ठिकाणी क्वेश्चन विचारला असतो. जे काही स्ट्रेट फॉरवर्ड आहे ABCD असं न विचारता ACBD असे विचारतात, मग आपण लक्षात ठेवलेलं असतं 1Z01 ही व्हॅल्यू कोणाची आहे, तर डायरेक्टली ABCD पॅरामीटरचे आहे. मग या ठिकाणी जर क्वेश्चन असेल तर या ठिकाणी कसा असेल, 1 असेल, 0 असेल, Z आणि 1 असेल. अशा पद्धतीने गोष्टी आपल्याला या ठिकाणी शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये ABCD पॅरामीटरच्या केसमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. अगेन A हा काय आहे, B हा काय आहे, C हा काय आहे, D हा काय आहे, यांचे युनिट काय असतील, या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण थोडंसं पुढे जाऊया. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन बद्दल आपण थोडासा विचार केला. त्यानंतर आपण जर मीडियम ट्रान्समिशन लाईनचा विचार करायला गेलो, दुसरी केस जर आपण विचार करायला गेलो, मीडियम ट्रान्समिशन लाईन ज्याची की लेंथ असेल
80 किलोमीटर पासून 200 किलोमीटर पर्यंत आणि व्होल्टेज रेटिंग असेल 20 kV पासून 100 kV पर्यंत। याच्यामध्ये जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स कसा घेतलेला असेल तर हा कॅपॅसिटन्स लंप्ड पॅरामीटर असेल, लंप्ड। पण याच्यामध्ये 4 टाईपचे मॉडेल पाहतो, त्याच्यामधलं की फर्स्ट मॉडेल आहे त्यालाच आपण काय म्हणतो बघा, सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल। म्हणजे या ठिकाणी जो काही कॅपॅसिटर या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे तो कुठे केलेला आहे बघा, सेंडिंग एंडला कनेक्ट केलेला आहे, म्हणून याला म्हणायचं सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल। म्हणजे एंटायर कॅपॅसिटन्सचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट कुठं असेल, फक्त सेंडिंग एंडला असेल। रिसिव्हिंग एंडला जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स काय असेल, 0 असेल। म्हणजे या केसमध्ये जो काही चार्जिंग करंट आहे तो चार्जिंग करंट कुठपर्यंत असेल बघा, फक्त सेंडिंग एंड पुरताच मर्यादित राहील, तो रिसिव्हिंग एंड पर्यंत चार्जिंग करंट जाणार नाही। मग जर अशी केस असेल तर या केसमध्ये जो काही आर आणि एक्सेल आहे तो काय आहेत बघा, रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहेत, यालाच आपण सिरीज इम्पिडन्स म्हणू शकतो। जो काही या ठिकाणचा सी आहे तो सी लाच आपण काय म्हणतोय बघा, शंट मध्ये कनेक्ट केलेला ॲडमिटन्स, म्हणून त्याला आपण वाय असं म्हणतोय। आता या केसमध्ये सेंडिंग एंड मॉडेलमध्ये जो काही पॅरामीटर ए असेल तो पॅरामीटर ए अगेन काय असेल, 1 असेल। पॅरामीटर बी काय आहे तर झेड असेल। पॅरामीटर सी काय असेल तर वाय असेल। आणि जो काही डी असेल तो डी काय बघा, 1 प्लस वाय झेड म्हणा किंवा झेड वाय म्हणा। आता या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं, फर्स्ट ट्रिक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय। ट्रिक काय आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। ट्रिक काय असेल तर आपण जेव्हा मीडियम ट्रान्समिशन लाईन बद्दल या ठिकाणी विचार करतो त्यावेळेस जो काही सिक्वेन्स असेल तो सिक्वेन्स असाच लक्षात ठेवायचा की आपल्याला जायचंय कुठून, तर आपल्याला जायचंय सेंडिंग एंड पासून। कुठं जायचंय तर या रिसिव्हिंग एंडला जायचंय। म्हणजे जायचं आपल्याला सेंडिंग एंड पासून असेल तर आपण पॅरामीटर पहिल्यांदा लक्षात ठेवायचा 1चा। पहिल्यांदा काय करायचं, 1 लिहायचं, त्यानंतर झेड लिहायचं। जे की शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपण पाहिलं होतं 1Z01 हे पॅरामीटर या ठिकाणी आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये पाहिलं होतं। पण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये हा 0 आला होता कारण कॅपॅसिटन्स निग्लेक्ट केला होता। आता या ठिकाणी कॅपॅसिटन्स आपण कन्सिडर केलाय, म्हणजे जो काही पॅरामीटर सी असेल तो पॅरामीटर सी या ठिकाणी 0 नसेल। म्हणजे या ठिकाणी जी काहीतरी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण वाय घ्यायची। म्हणजे 1Z हे तर पॅरामीटर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन सारखे झाले। राहिला तिसरा पॅरामीटर सी, कुठला आला तर या ठिकाणी हा वाय हा पॅरामीटर आला जो की शंट केलेला आहे। आणि लास्टला काय करायचं बघा, 1 प्लस हे जे काही 2 इलेमेंट आहेत ह्या 2 इलेमेंटचा काय करायचं बघा, प्रोडक्ट करायचा 1 प्लस झेड वाय। म्हणजे जर आपण जनरली विचार केला तर एबीसीडी पॅरामीटर फॉर सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल काय असतील बघा, पहिला 1 आहे असा, त्यानंतर झेड हा या ठिकाणी 0 नाहीये म्हणून या ठिकाणी वाय, आणि ऍट द लास्ट हा 1 प्लस या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे 1 प्लस वाय झेड म्हणा किंवा झेड वाय म्हणा, हे पॅरामीटर झाले मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जे काही सेंडिंग एंड मॉडेल आहे त्या सेंडिंग एंड मॉडेलमध्ये। आता या ठिकाणी आपण विचार केला तर ए इज इक्वल टू डी आहे का, तर ए इज इक्वल टू डी या ठिकाणी नाही, कारण ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि डी ची व्हॅल्यू 1 प्लस झेड वाय आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही नेटवर्क आहे तो नेटवर्क कसा आहे बघा, नेटवर्क इज नॉट सिमेट्रिकल आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये। पण जर एडी मायनस बीसी केलं तर इज इक्वल टू 1 येतंय। म्हणजे ए इंटू डी केलं मायनस बी इंटू सी केलं तर याचा काय रिस्पॉन्स आहे, जो काय रिझल्ट आहे तो रिझल्ट काय येतोय, 1 येतोय। म्हणजे हा जो काय नेटवर्क आहे तो नेटवर्क कसा आहे बघा, रेसिप्रोकल नेटवर्क आहे। ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची, बट नॉट सिमेट्रिकल आहे। सेंडिंग एंडच्या बाबतीत आपण लक्षात ठेवलं। आता आपल्याला जायचं आहे दुसरं मॉडेल असेल ते कोणतं असेल बघा, एंड कंडेन्सर मॉडेल म्हणा किंवा रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल म्हणा। या केसमध्ये कॅपॅसिटन्स कुठे केलेला आहे कनेक्ट, तर रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केलेला आहे। अगेन या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं, आपण पहिली ट्रिक सांगितली होती 1 सुरुवातीला चालू करायचं कुठून, सेंडिंग एंड पासून। आता आपण रिसिव्हिंग एंडला आलो। जर रिसिव्हिंग एंडचा आपल्याला विचार करायचा असेल तर एबीसीडी पॅरामीटर जे काय असतील ते कसे असतील बघा, इज इक्वल टू, आता आपण रिसिव्हिंग एंड कडे आलेलो आहे। त्या रिसिव्हिंग एंड साठी काय करायचं बघा, जो काही सेंडिंग एंडच्या केसमध्ये 1 आणि 1 प्लस झेड वाय होते ते काय करायचे, एकमेकांना रिप्लेस करायचे। म्हणजे त्या केसमध्ये सेंडिंग एंड मध्ये 1 इथं होता आणि 1 प्लस झेड वाय इथं होता। या केसमध्ये दोघे काय करायचे, इंटरचेंज करायचे। 1 प्लस झेड वाय इथं घ्यायचा, 1 इथं घ्यायचा, राहिलेले पॅरामीटर ॲज इट इज लिहायचे। म्हणजे 1 प्लस झेड वाय, त्यानंतर झेड असेल, त्यानंतर वाय असेल आणि त्यानंतर 1 असेल। हे 2 पॅरामीटर फक्त एकमेकांबरोबर इंटरचेंज केले। बाकीचे सर्व पॅरामीटर या ठिकाणी रिसिव्हिंग एंड मॉडेलसाठी, रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेलसाठी ॲज इट इज असतील। म्हणजे हा झाला ए आणि बी, ए आणि डी फक्त काय केले बघा, एकमेकांबरोबर इंटरचेंज केले। याच्या व्हॅल्यू दोघांच्या काय आहेत बघा, सेम आहेत। अगेन याही ठिकाणी ए इज नॉट इक्वल टू डी आहे। म्हणजे हा जो काय नेटवर्क आहे तो नेटवर्क नॉट सिमेट्रिकल आहे, म्हणजे सिमेट्रिकल प्रॉपर्टी हा फॉलो करत नाहीये। आणि हा नेटवर्क एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 असल्या कारणामुळे
हा नेटवर्क या ठिकाणी रेसिप्रोकल नेटवर्क आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे दोन पॅरामीटर दोन्ही मॉडेलचे आपल्याला या ठिकाणी इझी लक्षात ठेवता येतील सेंडिंग एंडच्या केसमध्ये आणि रिसिव्हिंग एंडच्या केसमध्ये. सेंडिंग आणि रिसिव्हिंग एंडमध्ये फक्त फरक आहे बघा. सेंडिंग एंडच्या केसमध्ये हे जे काही डायगोनल एलिमेंट होते 1 आणि 1 प्लस झेड वाय, म्हणजे जो काही ए पॅरामीटर आणि डी पॅरामीटर होता तो या ठिकाणी 1 झेड वाय आणि 1 प्लस झेड वाय होते. या केसमध्ये रिसिव्हिंग एंडला काय करायचं, फक्त जे काही डायगोनल एलिमेंट आहे तर हे डायगोनल एलिमेंट काय करायचे, एकमेकांबरोबर सोबत इंटरचेंज करायचे, बाकीचे ॲज इट इज. थर्ड पॅरामीटर महत्वाचा आहे तो आपण लक्षात ठेवूया. नॉमिनल पाय मॉडेल, जे काही मीडियम ट्रान्समिशन लाईनचं नॉमिनल पाय मेथड असेल त्या नॉमिनल पाय मेथडमध्ये ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आपण लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी सेंडिंग एंडचं व्होल्टेज आहे, या ठिकाणी सेंडिंग एंडचा करंट आहे, रिसिव्हिंग एंडचं करंट आहे, रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज या ठिकाणी लोड कनेक्ट केलं आहे. नॉमिनल पाय म्हणजे जे काही पाय रिप्रेझेंट असायला पाहिजे ते पाय रिप्रेझेंट कसं असायला पाहिजे, अशा पद्धतीने असायला पाहिजे. या केसमध्ये जो काही इथला पॅरामीटर असेल तो काय असेल तर सिरीज इम्पिडन्स असेल. काय असेल हा, सिरीज इम्पिडन्स. आणि जे काही शंटमध्ये कनेक्ट केलेले एलिमेंट असेल ते कसे असेल बघा, शंट ॲडमिटन्स असतील. या केसमध्ये मोडलंय कोणाला, म्हणजे दोन पार्टमध्ये डिव्हाइड कोणाला केलंय तर हा एक पार्ट आणि हा एक दुसरा पार्ट कोणाला डिव्हाइड केलंय तर शंट कॅपॅसिटन्सलाच या ठिकाणी काय केलेलं आहे, डिव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच याला आपण म्हणतोय ॲडमिटन्सला डिव्हाइड केलेला आहे. म्हणजे हाफ ऑफ द 50% ऑफ द कॅपॅसिटन्स या ठिकाणी सेंडिंग एंडला कनेक्ट केलेला आहे आणि 50% ऑफ द कॅपॅसिटन्स या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, 50% कॅपॅसिटन्स रिसिव्हिंग एंडला या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. म्हणजे जो काही चार्जिंग करंट आहे तो चार्जिंग करंट या ठिकाणी रिसिव्हिंग एंडला पण जाण्याचा प्रयत्न करेल आणि सेंडिंग एंडला पण जाण्याचा प्रयत्न करेल हाफ मध्ये. पण जो काही सिरीज पॅरामीटर आहे, जो काही सिरीज इम्पिडन्स आहे तो सिरीज इम्पिडन्सला कुठेही या ठिकाणी डिव्हाइड केलेला नाही आहे. म्हणजे सिरीज इम्पिडन्स ॲज इट इज आहे. जर आपण या ठिकाणी एबीसीडी पॅरामीटरचा या ठिकाणी विचार केला तर एबीसीडी पॅरामीटर याचे लक्षात कसे ठेवायचे बघा. या ठिकाणी जो काही ए असेल आणि जो काही डी असेल तो ए आणि डी कसे आहेत बघा, 1 प्लस झेड वाय आहेत. रिसिव्हिंग एंड मॉडेलच्या केसमध्ये ए इज इक्वल टू नॉट डी होता. ए काय होता रिसिव्हिंग एंडच्या केसमध्ये 1 प्लस झेड वाय होता. आता या ठिकाणी नॉमिनल पायकडे येतोय, फक्त याला काय करायचं 2 ने डिव्हाइड करायचं. आता जो काही बी पॅरामीटर आहे तो बी पॅरामीटर ॲज इट इज झेड असेल, जो की या ठिकाणी इम्पिडन्स असेल. जर सी पॅरामीटरचा आपण विचार केला तर सी पॅरामीटर म्हणजेच काय आहे तर शंट ॲडमिटन्स आहे. आता या ठिकाणी आपण 1 प्लस झेड वाय बाय या ठिकाणी 2 केलेला आहे, पण या ठिकाणचा जो काही शंट पॅरामीटर आहे त्या शंट पॅरामीटरला शंट ॲडमिटन्सला काय केलेलं आहे, 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे. म्हणजे याला आणखी 2 न काय करायचं, डिव्हाइड करायचं. म्हणजेच हा काय होईल तर 1 प्लस झेड वाय डिवायडेड बाय हा काय होईल बघा 4 होईल इंटू हा जो काही शंट कॅपॅसिटन्स आहे तो शंट कॅपॅसिटन्सचा काय होईल या ठिकाणी ॲडमिटन्स येईल. म्हणजे वाय इंटू 1 प्लस झेड वाय डिवायडेड बाय 4 हा पॅरामीटर कोणाचा होईल तर सीचा होईल. अगेन जो काही डी आहे तो डी काय होईल बघा, जो काही डी पॅरामीटर आहे तो डी पॅरामीटर अगेन 1 प्लस झेड वाय बाय 2 राहील. या ठिकाणी झेड काय तर सिरीज इम्पिडन्स आहे, वाय काय आहे तर शंट मध्ये कनेक्ट केलेला ॲडमिटन्स आहे. आता याचे युनिट काय असतील बघा, ए पॅरामीटर आपण ॲज इट इज लिहिला 1 प्लस झेड वाय बाय 2. जो काही बी हा आहे तो बी काय आहे बघा इम्पिडन्स आहे, याचं युनिट काय असेल बघा ओहम असेल. ही जी काय क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कशी आहे बघा युनिटलेस क्वांटिटी आहे, कारण हा दोन सेम क्वांटिटीचा रेशो आहे. हा एक प्रकारचा व्होल्टेज रेशो आहे. जो का तो शंट कॅपॅसिटन्स युनिट काय असेल बघा, कॅपॅसिटन्स कुठे कनेक्ट केला आहे शंट मध्ये कनेक्ट केलेला आहे. म्हणजेच तो काय एक पद्धतीचा ॲडमिटन्स आहे. त्या ॲडमिटन्स युनिट काय असेल बघा, त्या ॲडमिटन्स युनिट असेल मो असेल. अगेन डी जो काय पॅरामीटर आहे तो डी पॅरामीटर अगेन या ठिकाणी युनिटलेस असेल, कारण हा एक पद्धतीच्या करंटचा रेशो आहे. हा सेम क्वांटिटीचा रेशो असेल तर या ठिकाणी कोणते युनिट नसेल. म्हणजे जो काही ए आहे आणि जो काही डी आहे यांना कोणत्याही पद्धतीचे युनिट नसेल. आणि बी आणि या सी पॅरामीटर्स युनिट कोणता असेल रिस्पेक्टिव्हली तर एकाचा असेल ओहम आणि दुसऱ्याचा असेल मो. हेच पॅरामीटर आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये हा पॅरामीटर ए झाला, हा पॅरामीटर बी झाला, हा पॅरामीटर सी झाला आणि हा पॅरामीटर डी झाला. अशा पद्धतीने एबीसीडी पॅरामीटर आहेत. हे लक्षात कसे ठेवायचे, रिसिव्हिंग एंड मॉडेलसाठी 1 प्लस झेड वाय, पण या ठिकाणी नॉमिनल पाय आहे याला डिव्हाइड केलेला आहे म्हणून याला डिवाइड बाय 2 करा. त्यानंतर बी ॲज इट इज राहिलं कारण याच्यामध्ये कोणत्या या ठिकाणी चेंज केलेलं नाहीये. शंट कॅपॅसिटन्स मध्ये चेंज केलेला आहे कारण हाफ इथं आणि हाफ इथं, मग ए ला थोडंसं हाफ करण्याचा प्रयत्न करा. वाय या ठिकाणी ॲज इट इज राहील कारण शंट एलिमेंट आहे. वाय इंटू 1 प्लस झेड वाय बाय 2 हे कुठला होता एचा होता, याला काय करा इंटू 2 न डिवाइड करा. म्हणजे काय होईल
2 × 2 4 होईल 1 + ZY/4 म्हणजे हाफ पार्टमध्ये डिवाइड कोणाला केलंय तर शंटला डिवाइड केलंय म्हणून या ठिकाणी 1 + ZY/4 हा एलिमेंट आला कुठं सीच्या ठिकाणी. अगेन डी काय राहील ॲज इट इज राहिलं. या केसमध्ये महत्वाचं काय तर A = D आहे दिसतंय A = D आहे आणि AD - BC = काय आहे 1 आहे ते आपल्याला या ठिकाणी सॅटिस्फाय होताना दिसेल. म्हणजे नॉमिनल पाय मॉडेल कसं आहे बघा सिमेट्रिकल ही आहे आणि रेसिप्रोकल ही आहे. दोन गोष्टी यातून आपल्याला क्लिअर होताना दिसतील. नेक्स्ट आपण पाहूया नॉमिनल टी. आता टी शेप कसा असतो तर टी शेप हा असा असतो. मग जर शेप हा असा असेल तर या ठिकाणी शंट मध्ये कनेक्ट केलेला एलिमेंट कोणता असेल बघा शंट मधला ऑलवेज एलिमेंट कोणता असेल बघा ऍडमिटन्स असेल आणि सिरीज मधला एलिमेंट कोणता असतो झेड असतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने शंट एलिमेंट हा मिडलला कनेक्ट केलेला असेल चार्जिंग करंट हा मिडल पर्यंत कॉन्सन्ट्रेट केलेला असेल तर इथला एलिमेंट आणि इथला एलिमेंट काय होईल हाफ पार्ट मध्ये डिवाइड होईल. हा Z/2 होईल आणि हा Z/2 होईल. तेच या ठिकाणी आपल्याला दिसतंय हा Z/2 झाला हा Z/2 झाला. या ठिकाणी जो काही सिरीज इम्पिडन्स आहे त्या सिरीज इम्पिडन्सला आपण काय केलं बघा सिरीज इम्पिडन्सला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. पण शंट ऍडमिटन्स काय झाला बघा ॲज इट इज या ठिकाणी कॉन्स्टंट राहण्याचा प्रयत्न केला जो की मिडलला कनेक्ट केला आहे. शंट कॅपॅसिटन्स हा मिडलला कॉन्सन्ट्रेट केलेला आहे या केसमध्ये. मग या केसमध्ये याचे ABCD पॅरामीटर काय असतील बघा सिमिलर फॅशनमध्ये A = 1 + ZY/2 असेल. आता B हा पॅरामीटर काय असेल तर B हा जनरली इम्पिडन्सच्या रिलेटेड असतो. पण B ह्या इम्पिडन्सला रिलेटेड असल्या कारणाने या ठिकाणी इम्पिडन्सला कशामध्ये डिवाइड केलेला आहे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचा इम्पिडन्सचा Z ॲज इट इज येईल इंटू 1 + ZY/4 येईल का कारण याला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. मोडलंय कोणाला हाफ पार्टमध्ये डिवाइड कोणाला केलेला आहे त्याला फक्त काय करायचं 4 ने रिप्लेस करायचं म्हणजे 1 + ZY/4 राहिलं. हा झाला B. आता C ला या ठिकाणी काय केलेलं आहे का तर C ला काही केलेलं नाहीये म्हणजे C पॅरामीटर ॲज इट इज राहिलं. अगेन जो काही D असेल तो D काय असेल बघा 1 + ZY/2 असेल. याचाच अर्थ जो काही A आहे तो A पॅरामीटर अगेन युनिटलेस पॅरामीटर आहे. B पॅरामीटरचं युनिट ओहम असेल C पॅरामीटरचं युनिट म्हो असेल आणि अगेन D काय असेल बघा युनिट लेस असेल. या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. तर बारकाईने विचार केला तर अगेन AD - BC = अगेन 1 येईल आणि A = D येईल. म्हणजे नेटवर्क हा सिमेट्रिकल असेल आणि नेटवर्क हा त्यानंतर काय असेल बघा रेसिप्रोकल असेल. हे जनरल आपण रिप्रेझेंटेशन पाहिलं कुणाचं तर मीडियम ट्रान्समिशन लाईनचं आपण रिप्रेझेंटेशन पाहिलं. याच्यातून आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे जे काही सिरीज इम्पिडन्स आहे तो सिरीज इम्पिडन्सला डिवाइड केलेला आहे. म्हणून जो काही 1 + ZY/4 आहे ही टर्म कुणाच्या मध्ये येईल तर ह्या B पॅरामीटरच्या रिलेटेड म्हणजे Z पॅरामीटरच्या रिलेशन मध्ये येईल. आणि शंट मध्ये जो काही Y आहे त्या Y बरोबर आपण कोणतीही छेडछाड केलेली नाहीये म्हणून Y आपल्याकडे ॲज इट इज राहण्याचा प्रयत्न करेल. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण नॉमिनल पाय रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं. याच्यामध्ये छेडछाड कोणाबरोबर केलती तर या शंट एलिमेंट बरोबर केलती म्हणून 1 + ZY/4 कुणाबरोबर आला होता तर या C या पॅरामीटर बरोबर आला होता. Z पॅरामीटर ॲज इट इज आला होता. याच्या काही ट्रिक आहेत या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया लॉंग ट्रान्समिशन लाईनकडे. जी काही लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे त्या लॉंग ट्रान्समिशन लाईनची लेंथ जर या ठिकाणी 200 किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि व्होल्टेजची रेटिंग जर या ठिकाणी 100 kV पेक्षा जास्त असेल इफ V इज ग्रेटर दॅन 100 kV तर या ट्रान्समिशन लाईनला म्हणायचं लॉंग ट्रान्समिशन लाईन. याच्यामध्ये जे काही पॅरामीटर असतील ते पॅरामीटर कसे असतील बघा डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कचे या ठिकाणी पॅरामीटर असतील म्हणजे RLC आणि जे काही पॅरामीटर आहे ते पॅरामीटर एंटायर लेंथला काय केलेलं असतात डिस्ट्रीब्यूट केलेलं असतात. या ठिकाणी जो काही G हा पॅरामीटर असतो या G पॅरामीटरला आपण काय म्हणतो बघा कंडक्टन्स असं म्हणत असतो. हा कंडक्टन्स कशासाठी असतो तर जो काही लिकेज करंट असतो लिकेज करंटच्या फ्लोसाठी या ठिकाणी हा जो काही कंडक्टन्स आहे तो कंडक्टन्स असतो. हा कुठं कनेक्ट केला असतो तर हा फक्त टावर लोकेशनलाच आपण काय करतो बघा कन्सिडर करतो. हा इन बिटवीन द टावर या ठिकाणी नसतो तर हा फक्त कुठं असतो बघा ॲट द टावर लोकेशन असतो. C काय असतो तर शंट कॅपॅसिटन्स असतो चार्जिंग करंटमुळे येणारा कॅपॅसिटन्स असतो शंट कॅपॅसिटन्स असतो. L काय असतो तर ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्स असतो. R काय असतो ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटन्स असतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. ही जी काही ट्रान्समिशन लाईनचं लॉंग ट्रान्समिशन लाईनचं रिप्रेझेंट कसं केलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याकडे एक पद्धतीचा कॅपॅसिटन्स दिसतोय आणि या ठिकाणचा हा कंडक्टन्स दिसतोय. हे काय तर शंट एलिमेंट आहेत.
या ठिकाणी हा झेड दिसतोय म्हणजे हा एल आहे आणि हा आर आहे, हा सिरीज इम्पिडन्स झाला, हा शंटमध्ये कनेक्ट केलेला ॲडमिटन्स झाला. ह्या ट्रान्समिशन लाईनला बघा एंटायर लेंथवरती हे सगळे पॅरामीटर, इथला वाय असेल, इथला झेड असेल, वाय असेल, झेड असेल, वाय असेल, झेड असेल, हे सगळे पॅरामीटर कसे केलेले आहेत बघा एंटायर लेंथवरती या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. यांना आपण फिजिकली आणि इलेक्ट्रिकली सेपरेट करू शकत नाही, तर यांनाच आपण डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असं म्हणतो आणि यासाठी आपण रिगरस अनालिसिस मेथडचा या ठिकाणी उपयोग करतो, जे की याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी. या ट्रान्समिशनला आपण अगेन दोन पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. या ठिकाणचा झेड सिरीज इम्पिडन्स आहे आणि वाय काय आहे बघा शंटमध्ये कनेक्ट केलेला ॲडमिटन्स आहे, जो की जी प्लस जे ओमेगा सी हा शंट कनेक्ट असेल. हा शंट काय असेल बघा कॅपॅसिटन्स असेल, त्यालाच आपण ससेप्टन्स असं म्हणू शकतो. जे इंटू बी असेल त्याला आपण शंट ससेप्टन्स असं म्हणूया. या ठिकाणी आपण इक्विव्हॅलंट पाय मॉडेल फॉर लॉंग ट्रान्समिशन लाईन या केसमध्ये आपण काय केलं बघा, प्रिव्हियस केसमध्ये आपण नॉमिनल पाहत होतो, नॉमिनल टी आणि नॉमिनल पाय. या केसमध्ये जर आपण विचार केला तर काय आहे बघा इक्विव्हॅलंट पाय आहे, इक्विव्हॅलंट हा वर्ड आलेला आहे, इक्विव्हॅलंट टी मॉडेल, इक्विव्हॅलंट हा वर्ड आलेला आहे. या केसमध्ये झेड डॅश आहे जो की सिरीज इक्विव्हॅलंट इम्पिडन्स आहे. या ठिकाणी वाय डॅश बाय 2 आहे इक्विव्हॅलंट शंट कंडक्टन्स, शंट ॲडमिटन्स आहे जो दोन पार्टमध्ये डिवाइड केला आहे, कारण ही मॉडेल कुठला आहे तर पाय मॉडेल आहे. डिवाइड कोणाला करावं लागेल, शंट एलिमेंटला डिवाइड करावं लागेल. हा इक्विव्हॅलंट टी आहे, इक्विव्हॅलंट टी मध्ये डिवाइड कोणाला केलेला असेल तर जो काही इक्विव्हॅलंट झेड असेल तर इक्विव्हॅलंट झेडला डिवाइड केलेला आहे. या ठिकाणी कोणाला डिवाइड केलेला असेल, झेडला डिवाइड केलेला असेल. शंट एलिमेंट कसा असेल बघा ॲज इट इज असेल, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आपल्याला, बरोबर. त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढे जाऊन आपण पाहूया याच्याबद्दल कशा पद्धतीने आपल्याला डिस्कशन करावं लागेल. फॉर लॉंग ट्रान्समिशन लाईन जे काही सेंडिंग एंडचे पॅरामीटर आहे ते सेंडिंग एंडचे पॅरामीटर काय असेल बघा, सेंडिंग एंडचं व्होल्टेज असेल, सेंडिंग एंडचा करंट असेल. त्यानंतर ABCD पॅरामीटर असतील आणि हे लोड एंडचे यालाच आपण रिप्लेस करू शकतो. VS आणि IS म्हणतो आपण यालाच आपण VR आणि IR असं म्हणतो. म्हणजे अगेन VS इज इक्वल टू AVR प्लस BIR आणि जो काही IS आहे तो IS इज इक्वल टू C इंटू VR प्लस D इंटू IR, याला आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. हे जे काही पॅरामीटर दिलेले आहेत हे पॅरामीटर बघा कसे आहेत बघा एक्झॅक्ट पॅरामीटर आहेत. याच्यामध्ये ABCD पॅरामीटर मधला पॅरामीटर ए काय आहे तर कॉस एच गॅमा एल. या ठिकाणी ए पॅरामीटर काय आहे तर कॉस एच गॅमा एल. हा जो काही गॅमा आहे तो गॅमा रिप्रेझेंट काय करतोय बघा ट्रान्समिशन लाईनचा प्रोपागेशन कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतोय. त्याची व्हॅल्यू काय असते बघा अंडर रूट ऑफ ZY, झेड इंटू वाय, सिरीज इम्पिडन्स इंटू शंटमध्ये कनेक्ट केला ॲडमिटन्स असतो. जे काही एल आहे तो एल काय तर लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन आहे, कशामध्ये असते तर किलोमीटरमध्ये असते. आणि जो काही ZC आहे तो ZC काय असतो तर कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स असतो, जो की असतो अंडर रूट ऑफ झेड डिवायडेड बाय वाय. या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. पॅरामीटर ए हे जे काय कॅल्क्युलेशन दिलेलं आहे कॉस एच गॅमा एल, Z0 म्हणजे याला आपण ZC असं म्हणूया, या ठिकाणी Z0ला ZC असं म्हणूया. Z0 म्हटलं काय किंवा ZC म्हटलं काय हे तर काय आहे तर ट्रान्समिशन लाईनचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे. या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. पॅरामीटर बी रिप्रेझेंट काय करतोय ZC इंटू साइन हायपरबोलिक गॅमा एल, साइन HYL. सी पॅरामीटर जो काय आहे तो साइन एच गॅमा एल डिवायडेड बाय ZC आहे, म्हणजेच साइन एच गॅमा एल डिवायडेड बाय ZC आहे. पॅरामीटर डी रिप्रेझेंट काय करतोय तर कॉस एच गॅमा एल. अगेन गॅमा काय आहे एल काय, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवलेल्या आहेत. अगेन जो काही डी आहे तो डी रिप्रेझेंट काय करतोय तर डी इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक गॅमा एल म्हणजे कॉस HYL आहे. याही ठिकाणी जर आपण थोडासा विचार केला तर जो काही ए आहे तो ए इज इक्वल टू डी आहे, कारण या ठिकाणी कॉस गॅमा एल आहे, या ठिकाणी कॉस एच हायपरबोलिक गॅमा एल आहे. दोन्ही क्वांटिटी कशा आहेत सेम आहेत. म्हणजे हे जे काही ट्रान्समिशन लाईन आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन, हे लॉंग ट्रान्समिशन लाईन कसे असेल तर लॉंग ट्रान्समिशन लाईन ही सिमेट्रिकल असेल. त्यानंतर जे काही लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे AD मायनस BC इज इक्वल टू 1 होईल का नाही तर होईल. अगेन ही जी काही ट्रान्समिशन लाईन असेल लॉंग ट्रान्समिशन लाईन ती कशी असेल बघा रेसिप्रोकल ट्रान्समिशन लाईन असेल, रेसिप्रोकल नेटवर्क असेल. ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. हे जे काही दिलेले पॅरामीटर आहेत हे दिलेले पॅरामीटर कसे आहेत बघा, हे दिलेले पॅरामीटर हे एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट पॅरामीटर फॉर द लॉंग ट्रान्समिशन लाईन असतील. याच्या पुढे जाऊन आपण थोडासा विचार केला तर याच्या पुढे काय असेल बघा, हे झाले एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट पॅरामीटर. जर आपल्याला अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट पॅरामीटर्स बद्दल जर आपल्याला या ठिकाणी बोलायचं असेल तर अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट पॅरामीटर आपण या ठिकाणी लिहून घेऊया. जो काय पॅरामीटर ए असेल तो पॅरामीटर ए या ठिकाणी काय असेल बघा. अगेन हे पॅरामीटर लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी महत्त्वाचे आहेत. एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट हे आहेत. त्यानंतर आपण अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट पॅरामीटर, अप्रॉक्सिमेट ABCD पॅरामीटर म्हणा किंवा इक्विव्हॅलंट पॅरामीटर. ए जो काय असेल तो ए असेल 1 प्लस ZY डिवायडेड बाय 2 असेल.
पॅरामीटर जो काही बी असेल तो बी हा पॅरामीटर असेल झेड इंटू 1 प्लस झेड वाय डिवायडेड बाय 6 असेल. पॅरामीटर जो काही सी असेल तो सी इज इक्वल टू सी म्हणजे काय तर शंटमध्ये कनेक्ट केलेला ॲडमिटन्स आहे म्हणजे या ठिकाणी वाय येईल वाय इंटू 1 प्लस झेड वाय डिवायडेड बाय 6 येईल आणि ॲट लास्ट जो काही डी आहे तो डी काय येईल बघा 1 प्लस झेड वाय बाय 2 येईल. हे पॅरामीटर या ठिकाणी लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी आहेत. अगेन या ठिकाणी हा नेटवर्क कसा आहे तर सिमेट्रिकल आहे आणि रेसिप्रोकल आहे. या ठिकाणी लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये झेड बरोबर डिवायडेड बाय 1 प्लस झेड वाय डिवायडेड 6 यायला पाहिजे, वाय बरोबर 1 प्लस झेड वाय डिवायडेड बाय 6 यायला पाहिजे. या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. बी बरोबर नेहमी काय यायला पाहिजे झेड यायला पाहिजे, सी बरोबर नेहमी काय यायला पाहिजे वाय यायला पाहिजे, कारण बी हा काय तर इम्पिडन्स आहे. त्याचं युनिट काय आहे तर याचं युनिट असेल ओहम, याचं युनिट काय असेल बघा सीचं युनिट असेल मो. आणि ह्या दोन्ही क्वांटिटी कशा आहेत बघा युनिटलेस क्वांटिटी आहेत ज्या की व्होल्टेज आणि करंटचा या ठिकाणी रेशो आहेत रिस्पेक्टिव्हली. हा ए पॅरामीटर हा काय असेल तर 2 व्होल्टेजचा रेशो असेल, मग सेंडिंग एंड डिवाइडेड बाय रिसिव्हिंग एंड हा काय असेल तर सेंडिंग एंडचा करंट डिवाइडेड बाय रिसिव्हिंग एंडचा करंटचा रेशो असेल. 2 करंटचे रेशो असल्यामुळे याचं काय असेल बघा युनिट याला नसेल. हे झाले एक्झॅक्ट पॅरामीटर, हे झाले अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट पॅरामीटर ऑफ द ट्रान्समिशन लाईनवर यालाच आपण म्हणतो इक्विव्हॅलंट पॅरामीटर ऑफ द ट्रान्समिशन लाईन. त्यानंतर ओके आपण पाहूया जे आपण शॉर्टमध्ये पाहिलं मॉडेल ऑफ ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये एबीसीडी पॅरामीटर काय असतील बघा ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू झेड, सी इज इक्वल टू 0 आणि डी इज इक्वल टू 1. सी इज इक्वल टू 0 का आला तर शंट कॅपॅसिटन्स निगलेक्ट केलेला आहे. मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये पाय मॉडेल असेल तर पाय मॉडेलमध्ये हाफ कुणाला केलेला आहे तर शंट कॅपॅसिटन्सला हाफ केलेला आहे. म्हणजे जो काही 1 प्लस झेड वाय बाय 4 यायला पाहिजे तो कोणाबरोबर यायला पाहिजे सी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे वाय इंटू 1 प्लस झेड वाय 4 हा पॅरामीटर झाला सी. याचं युनिट काय झालं बघा मो झालं, याचं युनिट काय झालं बघा ओहम झालं. झेड बरोबर कोणती छेडछाड केलेली असेल का याच्यामध्ये नाही, तर हा ॲज इट इज राहिलं. अगेन ए इज इक्वल टू डी इज इक्वल टू 1 प्लस झेड वाय बाय 4 असेल म्हणजे हा नेटवर्क कसा असेल ए इज इक्वल टू डी झाला आणि एडी मायनस बी सी इज इक्वल टू 1 झाला. म्हणजे हे नेटवर्क रेसिप्रोकली आहे आणि सिमेट्रिकल आहे. नॉमिनल टी मेथडचा जर आपण विचार केला तर नॉमिनल टी मेथडच्या केसमध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड कोणाला केला असेल तर सिरीज इम्पिडन्सला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजे 1 प्लस झेड वाय बाय 4 हा कोणाबरोबर यायला पाहिजे तर सिरीज इम्पिडन्स बरोबर यायला पाहिजे. म्हणजे कोणाबरोबर यायला पाहिजे बी या पॅरामीटर बरोबर यायला पाहिजे जो या ठिकाणी आलेला आहे. सी बरोबर कोणती छेडछाणी आहे का तर सी बरोबर कोणती छेडछाणी नाही आहे. म्हणजे जो काही टी मधला जो काही मधला पार्ट आहे हा मधला पार्ट ॲज इट इज आहे. म्हणून या ठिकाणी सी इज इक्वल टू ॲज इट इज वाय विच इज इक्वल टू मोह असेल, याच युनिट असेल ओहम, हा युनिटलेस क्वांटिटी असेल, हा युनिटलेस क्वांटिटी असेल. अगेन याच्या केसमध्ये ए इज इक्वल टू डी असेल आणि एडी मायनस बी सी इज इक्वल टू 1 असेल. हा नेटवर्क कसा असेल बघा रेसिप्रोकल नेटवर्क असेल आणि सिमेट्रिकल नेटवर्क असेल. लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये एक्झॅक्ट पॅरामीटर आहे तर ए इज इक्वल टू कॉस एच गॅमा एल, बी इज इक्वल टू झेड सी साइन एच गॅमा एल, सी इज इक्वल टू 1 बाय झेड सी साइन एच गॅमा एल आणि डी इज इक्वल टू कॉस एच गॅमा एल. हे झाले एक्झॅक्ट पॅरामीटर. जर आपण अप्रॉक्सिमेट इक्वलंट पॅरामीटरचा विचार केला तर ए इज इक्वल टू 1 प्लस झेड वाय बाय 2 असेल, बी इज इक्वल टू काय असायला पाहिजे झेड इंटू 1 प्लस झेड वाय बाय 6, सी इज इक्वल टू वाय इंटू 1 प्लस झेड वाय बाय 6 आहे आणि डी इज इक्वल टू अगेन काय बघा 1 प्लस झेड वाय बाय 2. हे पॅरामीटर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये फक्त 1 प्लस झेड वाय बाय 6 आहे, याच्यामध्ये 1 प्लस झेड वाय बाय 6 आहे, याच्यामध्ये काय असेल 1 प्लस झेड वाय बाय 4 असेल जे की या ठिकाणी कुणाला नॉमिनलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे 2 पार्टमध्ये आणि इक्वलंटमध्ये आपल्याला दोन्हीमध्येही 1 प्लस झेड वाय बाय 6 1 प्लस झेड वाय बाय 6. फक्त लक्षात काय ठेवायचं बी असेल तर ऑलवेज झेड यायला पाहिजे कारण याचं युनिट काय असतंय इम्पिडन्स असतंय. जर पॅरामीटर सी असेल तर त्याचं युनिट काय असायला पाहिजे मो असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी नेहमी हा वाय इंटू समथिंग यायला पाहिजे म्हणजे याचं युनिट काय येईल बघा मो हे युनिट येईल. मग 1 प्लस झेड वाय बाय 4 इथं जेव्हा येईल त्यावेळेस याला काय केलेलं आहे 1 प्लस झेड वाय बाय 4 केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय असायला पाहिजे जो काही रिप्रेझेंट असायला पाहिजे ते रिप्रेझेंटन्स सेंट कॅपॅसिटन्सला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे या केसमधून. एवढं जनरल डिस्कशन आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे जे की एबीसीडी पॅरामीटर आहे त्याच्याबद्दल. आपण थोडंसं पुढं जाऊया आणि पुढं जाऊन या ठिकाणी याच्यावरती एमसीक्यू पाहूया. पण हे जे काही एमसीक्यू आहेत हे एमसीक्यू आपण या ठिकाणी याच्या माध्यमातून कव्हर करूया की जे आपण आतापर्यंत शिकलेलं आहे त्याच्या माध्यमातून. इन टर्म्स ऑफ द एबीसीडी कॉन्स्टंट फॉर द शॉर्ट ट्रान्समिशन लाईन
शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये एबीसीडी पॅरामीटर आपण काय पाहिलं बघा, ABCD पॅरामीटर काय पाहिले 1Z01. याच्यामध्ये कंडिशन काय पाहिले बघा, A इज इक्वल टू D आहे आणि AD मायनस BC इज इक्वल टू 1 आहे. ही कंडिशन आपण या ठिकाणी पाहिली. मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये A इज इक्वल टू D इज इक्वल टू 1 आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे या केसमध्ये आपलं करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 5 कडे जर आपण पाहिलं तर AD मायनस BC इज इक्वल टू -1 आहे. हा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे, कारण AD मायनस BC इज इक्वल टू काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह 1 असायला पाहिजे. जर -AD प्लस BC इज इक्वल टू -1 असेल तर हा रिझल्ट या ठिकाणी करेक्ट असेल, पण हा रिझल्ट या ठिकाणी ॲज इट इज करेक्ट नाहीये. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर इन दिस केस. सेकंड क्वेश्चन आहे, अ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन हॅज इम्पिडन्स व्हॅल्यू ऑफ 20 ओहम. द व्हॅल्यू ऑफ द ABCD पॅरामीटर फॉर द शॉर्ट ट्रान्समिशन लाईन रिस्पेक्टिव्हली. या ठिकाणी शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये इम्पिडन्सची व्हॅल्यू या ठिकाणी 20 ओहम आहे. मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये ABCD पॅरामीटर काय असतील अगेन 1Z01. या ठिकाणी इम्पिडन्स दिलेला आहे 20 ओहम. इम्पिडन्स हा पॅरामीटर कोणता आहे तर बी आहे. याची व्हॅल्यू किती आहे 20 ओहम आहे. बाकीचे पॅरामीटर काही इफेक्ट करतील का नाही, कारण बाकीमध्ये कुठेही इम्पिडन्स ही टर्म नाही आहे. म्हणजे या ठिकाणी 1 ॲज इट इज राहिलं, फक्त या ठिकाणी 20 ओहम येईल. सी पॅरामीटर ॲज इट इज 0 राहिलं, डी पॅरामीटर ॲज इट इज 1 राहिलं. मग ABCD पॅरामीटर काय होतील 1, 20, 0 आणि 1. हे पॅरामीटर काय होतील बघा, ABCD पॅरामीटर होतील. ऑप्शन कुठं आहे तर ऑप्शन नंबर 4 आहे, 1, 20, 0 आणि 1. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. फॉर मीडियम लेंथ ट्रान्समिशन लाईन A इज इक्वल टू. जर मीडियम लेंथची ट्रान्समिशन लाईनचा आपण विचार केला, मीडियम लेंथच्या ट्रान्समिशन लाईनचा जर आपण विचार केला तर A इज इक्वल टू B असेल का, नसेल. इक्वल टू C असेल का, नसेल. इक्वल टू D असेल का, नसेल. इक्वल टू D असेल का, तर याच्याबद्दल थोडासा विचार करावा लागेल. इक्वल टू 0 असेल का, तर नसेल, कारण याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू असेल. नॉट इक्वल टू एनी वन ऑफ दिस अबो असेल का, तर हाही ऑप्शन या ठिकाणी आपण थोडासा विचार करू शकतो. पण हा ऑप्शन गेला, हा गेला, त्यानंतर इक्वल टू 0 गेला. आता 3 आणि 5 याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. जर मीडियम लेंथ ट्रान्समिशन लाईनचा विचार केला तर मीडियम लेंथ ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण 4 मॉडेल पाहिले. फर्स्ट पाहिला कोणता तर सेंडिंग एंडचा पाहिला. सेकंड आपण पाहिला रिसिव्हिंग एंडचं मॉडेल पाहिलं. थर्ड आपण पाहिलं नॉमिनल पाय आणि फोर्थ आपण पाहिलं नॉमिनल टी मेथड. फोर्थ कोणता पाहिला आपण, नॉमिनल टी. आता याच्यामध्ये सेंडिंग एंडमध्ये आपण चालू कुठून केलं, ABCD पॅरामीटर 1ZY आणि 1 प्लस ZY हे पॅरामीटर कसे आहेत बघा, ABCD पॅरामीटर आहेत रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर रिसिव्हिंग एंड मॉडेलमध्ये आपण पाहिलं ह्या दोघांना इंटरचेंज केलं, 1 प्लस ZY ॲज इट इज Z ॲज इट इज Y आणि या ठिकाणी 1. आता जो काही नॉमिनल पाय आणि नॉमिनल टी आहे, नॉमिनल पायमध्ये आपण काय पाहिलं बघा, नॉमिनल पायमध्ये 1 प्लस ZY हा पाहिला, या ठिकाणी हा Z पाहिला. याच्यामध्ये हाफने कोणाला डिवाइड केलेला आहे, शंट कॅपॅसिटन्सला, म्हणून या ठिकाणी Y इंटू 1 प्लस ZY बाय 4 हा सी पॅरामीटर झाला आणि डी पॅरामीटर 1 प्लस ZY बाय 2 राहिला. म्हणजे या केसमध्ये A इज इक्वल टू काय आहे बघा, D आहे. आता नॉमिनल टी मध्ये हाफमध्ये कोणाला डिवाइड केला तर सिरीज इम्पिडन्सला डिवाइड केला, म्हणून या ठिकाणी 1 प्लस ZY बाय 2. या ठिकाणी Z इंटू 1 प्लस ZY बाय 4 होईल. Y ॲज इट इज, कारण Y ला आपण या ठिकाणी नॉमिनल टीच्या केसमध्ये काही छेडछाड केलेली नाहीये. हा Y ॲज इट इज राहिला, Y इंटू लास्टला 1 प्लस ZY बाय 2. म्हणजे या ठिकाणी A इज इक्वल टू D आहे आणि याही ठिकाणी A इज इक्वल टू D आहे, पण या ठिकाणी A इज नॉट इक्वल टू D आहे. मग या ठिकाणी जनरल पर्पजमध्ये जर आपण विचार केला तर नॉमिनल पाय मॉडेलनं या ठिकाणी आपण मिडियम ट्रान्समिशन लाईनला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी जनरल रिप्रेझेंट मिडियम ट्रान्समिशन लाईनचं कशा पद्धतीने असतं तर नॉमिनल पाय मॉडेल नसतं. म्हणून जनरलमध्ये जर आपण विचार केला तर नॉमिनल पाय मॉडेलच्या केसमध्ये हा A असेल आणि हा D असेल, जे की दोघेही कसे आहेत बघा, सेम आहेत. A इज इक्वल टू D आहे. म्हणून या ठिकाणी हा जो काय ऑप्शन आहे या केसमध्ये, हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. मिडियम ट्रान्समिशन लाईन ही जनरली सिमेट्रिकल असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द मोस्ट प्रोबेबल आन्सर इन दिस केस. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल बघा, करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इन केस ऑफ नॉमिनल टी रिप्रेझेंटेशन ऑफ द मिडियम लेंथ ट्रान्समिशन लाईन शंट कॅपॅसिटन्स. नॉमिनल टी म्हणजे कसं तर नॉमिनल टी मध्ये अशा पद्धतीचे टी शेपचा मॉडेल, या ठिकाणी हा ZY बाय 2 असेल, या ठिकाणी हा ZY बाय 2 असेल आणि या ठिकाणी काय असेल बघा, शंट कॅपॅसिटन्स असेल. मग या ठिकाणी शंट कॅपॅसिटन्स कॅन बी कुठं आहे तर जे काही मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन आहे, मिडल ऑफ ट्रान्समिशन लाईनला काय केलेलं बघा, कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. अझ्युम्ड टू बी लंप्ड ॲट द मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. ऑप्शन नंबर काय असेल या केसमध्ये 4 याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. In the medium transmission line, the shunt admittance is placed in the middle and the series impedance is divided into
टू इक्वल पार्ट्स. अच्छा, या केसमध्ये काय केलेलं आहे बघा, जो काही शंट ऍडमिटन्स आहे तो शंट ऍडमिटन्स मिडलला कनेक्ट केलेला आहे हा वाय, आणि सिरीज इम्पिडन्स दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे असा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. आणि ट्रान्समिशन लाईन कोणती दिलेली आहे, मीडियम ट्रान्समिशन लाईन दिलेली आहे. विच आर द प्लेस ऑन द आयदर साइड ऑफ द ट्रान्समिशन फ्रॉम द गिवन कन्स्टेंट्स अँड द रिप्रेझेंटेशन ऑफ द मीडियम ट्रान्समिशन लाईन. ही मीडियम ट्रान्समिशन लाईन कोणती असेल तर नॉमिनल टी मॉडेल असेल. का, कारण सिरीज इम्पिडन्सला डिवाइड केलेला आहे आणि शंट ऍडमिटन्स काय आहे, ॲज इट इज आहे. इक्वलंट टी असेल का, इक्वलंट पाय असेल का, नसेल. हे ऑप्शन का नसतील, कारण ही ट्रान्समिशन लाईन कशी आहे बघा, मीडियम ट्रान्समिशन लाईन असेल. मीडियम ट्रान्समिशन लाईनला नॉमिनल मेथडने रिप्रेझेंट करतो, आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल तर त्याला आपण इक्वलंट मॉडेलमध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो, कारण जे काय पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर कसे आहेत बघा, एंटायर लेन बरोबर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय करूया आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग लाईन इज कन्सिडर्ड इन द कॅपॅसिटर लंप्ड टाइप. विच ऑफ द फॉलोइंग लाईन इज कन्सिडर्ड इन कॅपॅसिटर लंप्ड टाइप. आता कॅपॅसिटर हा लंप्ड केलेला आहे, लंप्ड केलेला आहे. तो लंप्ड कोणाच्या केसमध्ये केला जातो तर हा फक्त आणि फक्त मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये लंप्ड केलेला असतो. जो काही कॅपॅसिटर तो कॅपॅसिटन्स डिस्ट्रीब्यूट केलेला असतो, कुठे डिस्ट्रीब्यूट केलेला असतो, एंटायर लेंथवरती. कुठं तर लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये. आणि हा निग्लेक्ट केलेला असतो, कुठं निग्लेक्ट केलेला असतो, इन केस ऑफ द शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. मग हा लंप्ड कुठे केला असेल तर मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये लंप्ड केला असेल. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर इन दिस केस. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन नॉमिनल टी कॉन्फिगरेशन मीडियम ट्रान्समिशन लाईन द शंट कॅपॅसिटन्स इज अज्युम्ड टू बी. शंट कॅपॅसिटन्स कुठं अज्युम केलेला असेल तर कॉन्सन्ट्रेटेड ॲट द मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. का, कारण हे मॉडेल कसं आहे बघा, शंट मॉडेल कसं आहे, टी आहे. टी मध्ये शंट कॅपॅसिटन्स कुठं कनेक्ट केला आहे, मिडलला. नॉमिनल पाय मध्ये कुठं कनेक्ट केला असेल शंट कॅपॅसिटन्स तर सेंडिंग एंडला अर्धा आणि रिसिव्हिंग एंडला अर्धा. या ठिकाणी काय असेल, हा सिरीज इम्पिडन्स. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके ओके, आपण पुढचा एमसीक्यू पाहूया. इन मीडियम ट्रान्समिशन लाईन इज रिप्रेझेंटेड बाय अ नॉमिनल टी द व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर बी. आता नॉमिनल टी ने रिप्रेझेंट केलेला आहे. नॉमिनल टी कसा असा, या ठिकाणी हा असेल झेड बाय टू, या ठिकाणी असेल हा झेड बाय टू, या ठिकाणी असेल हा सिम्पली वाय. द व्हॅल्यू ऑफ द बी, बी आहे म्हणजे हा कोणता आहे तर झेड बरोबर समथिंग यायला पाहिजे. आता झेड बरोबर समथिंग यायला पाहिजे, पण समथिंग कधी येईल, जर सिरीज इम्पिडन्सला दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलं तर या ठिकाणी काय येईल, 1 प्लस झेड वाय बाय 4 येईल. याच केसमध्ये जर पॅरामीटर सी ची व्हॅल्यू विचारली तर सी काय असेल, वाय असेल. का, कारण या ठिकाणी वाय बरोबर कोणतीही या ठिकाणी छेडछाणी केलेली नाहीये. म्हणजे बी पॅरामीटर काय असायला पाहिजे, झेड इंटू 1 प्लस झेड वाय 4, झेड इंटू 1 प्लस झेड वाय 4. ऑप्शन नंबर 3 असेल. जर याच ठिकाणी नॉमिनल पाय विचारलं असतं तर नॉमिनल पायच्या केसमध्ये ऑप्शन आपला कोणता कट झाला असता बघा. या ठिकाणी जर नॉमिनल पाय बद्दल विचारलं असतं तर नॉमिनल पायच्या केसमध्ये काय झालेलं असतं बघा, या ठिकाणी हा शंट, या ठिकाणी हा शंट यांना काय केलं असतं, डिवाइड केलं असतं. या ठिकाणी हा सिरीज मधला आहे. जर या ठिकाणी कुणी आपल्याला बी विचारला असता तर बी या केसमध्ये काय झाला असता, झेड झाला असता. आणि जो काही सी आहे तो सी बरोबर ऑलवेज काय असेल, वाय असेल. वाय इंटू 1 प्लस झेड वाय बाय 4 असेल. का, कारण या ठिकाणी शंट कॅपॅसिटन्सला दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणून या ठिकाणी 1 प्लस झेड वाय बाय 4. हे कुणासाठी झालं, सी पॅरामीटर झाला याच्यासाठी, आणि हा बी पॅरामीटर झाला कुणासाठी तर पायसाठी. याचं युनिट ओहम, याचं युनिट मो. या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर द नॉमिनल पाय रिप्रेझेंटेशन ऑफ द ट्रान्समिशन लाईन द सी पॅरामीटर इज. नॉमिनल पाय हे आपण आताच पाहिला, सी ला काय केलं आहे, दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजे सी कोणाबरोबर यायला पाहिजे तर ऑलवेज हा वाय बरोबर यायला पाहिजे. हा झेड बरोबर आला, जेव्हा जेव्हा सी हा झेड बरोबर यायला पाहिजे आला त्यावेळेस हा ऑप्शन या ठिकाणी काय होईल, गलत होईल. म्हणजे या ठिकाणी झेड यायला नको आहे, हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असू शकतो, पण कोणाच्या केसमध्ये करेक्ट असू शकतो, जर आपण 1 झेड वाय आणि काय येईल ॲट द लास्ट 1 प्लस झेड वाय आणि 1 प्लस झेड वाय आणि 1 प्लस झेड वाय. म्हणजे हा जो काही सी पॅरामीटर आहे तो सी पॅरामीटर दोन केसमध्ये बरोबर येऊ शकतो. कोणाच्या केसमध्ये, सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल आणि रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेलच्या केसमध्ये. बाकी केसमध्ये हा बरोबर येऊ शकत नाहीये. जेव्हा जेव्हा सी येईल तेव्हा तेव्हा वाय यायला पाहिजे, पण नॉमिनल काय आहे तर पाय आहे, म्हणजे 1 प्लस झेड वाय बाय 4 यायला पाहिजे. कोणता ऑप्शन असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर इन दिस केस. अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर लॉंग ट्रान्समिशन लाईनवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. लॉंग ट्रान्समिशन लाईनचा पॅरामीटर ए इज इक्वल टू 1 प्लस झेड वाय बाय 2 असेल. पॅरामीटर बी इज इक्वल टू काय असायला पाहिजे,
झेड इंटू 1 प्लस झेड वाय बाय 6 अगेन पॅरामीटर सी बरोबर नेहमी वाय 1 प्लस झेड वाय बाय 6 आणि पॅरामीटर डी इज इक्वल टू 1 प्लस झेड वाय बाय 2. या गोष्टी आपण लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी लक्षात ठेवायच्या आहेत. इम्पॉर्टंट आपण या सेशनमध्ये काय पाहिलं बघा, सगळे एबीसीडी पॅरामीटर ठिकाणी डिस्कशन केले, ते लक्षात कसे ठेवायचे याच्याबद्दल ही ट्रिक या ठिकाणी सांगितली. ट्रिक काय होती तर आपण स्टार्ट कुठून करायचं, तर स्टार्ट करायचं आपण फक्त सेंडिंग एंड पासून. कुठून? सेंडिंग एंड, मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या सेंडिंग एंड पासून आपण स्टार्ट करायचं. त्यासाठी एबीसीडी पॅरामीटर काय असतील बघा, 1 झेड वाय आणि 1 प्लस झेड वाय, म्हणजे हा 1 आणि त्यानंतर प्लस झेड वायची काय करायची, जो प्रोडक्ट घ्यायचा हा सेंडिंग एंडसाठी. रिसिव्हिंग एंडसाठी काय करायचं, दोघांना इंटरचेंज करायचं. या ठिकाणी 1 प्लस झेड वाय, या ठिकाणी झेड वाय आणि 1. अच्छा, त्यानंतर आपण पुढे गेलो, त्यानंतर नॉमिनल पाय पाहिला. पायमध्ये शंटला आपण काय केलं, डिवाइड केलं. शंटला डिवाइड केलं म्हणजे सी इंटू 1 प्लस झेड वाय बाय 4 करायचं. बाकी 1 प्लस झेड वाय बाय 2 हा ए असेल आणि डी तेवढाच असेल. ओके, आणि जो काही झेड आहे तो झेड काय असेल, ॲज इट इज असेल. त्यानंतर आपण नॉमिनल टी साठी पाहिला, त्यानंतर हा काय असेल, या ठिकाणी झेड बरोबर झेड इंटू 1 प्लस झेड वाय बाय 4 असेल. त्यानंतर इक्वलंट आपण मॉडेल पाहिले, त्याच्यामध्ये इक्वलंट लॉंग ट्रान्समिशन लाईन आपण पाहिले, त्याच्यामध्ये फक्त झेड इंटू 1 प्लस झेड वाय बाय 6 जो की या ठिकाणी आहे आपल्याला कोणासाठी, बी साठी आणि सी साठी. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्या गोष्टी. मला आशा आहे की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी समजल्या असतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्कीच वापर होईल. सेशन कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी सांगा आणि सेशनला या ठिकाणी जो काही यूट्यूब सेशन आहे त्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी लाईक करा, जेणेकरून आपण नेक्स्ट सेशन या ठिकाणी आणखी याच्यावरती घेण्याचा प्रयत्न करूया, पॉवर सिस्टीमवरतीच. ओके, थँक्यू व्हेरी मच.